नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील परिसर भाग 2 हा विषय अभ्यासणार आहोत। त्यामधला आपण मागील तासाला दुसरा पाठ सुरू केला होता। त्या पाठाचं नाव होतं इतिहास आणि काल संकल्पना। इतिहास आणि काल संकल्पना हा पाठ केला होता। त्यामधला पहिला घटक आपण पूर्ण केला होता, काळाची विभागणी आणि कालरेषा कशा प्रकारे म्हणजे इसवी सनाची सुरुवात कुठून झाली किंवा काळाची विभागणी कशी असते हे आपण त्या पहिल्या घटकामध्ये पाहिलेलं होतं। आता त्यातला आपण दुसरा घटक सुरू करणार आहोत, ते आहे कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती कोणत्या आहेत। कालगणना म्हणजे काय? वेळ म्हणजे गणना म्हणजे काय? मोजणे। कालगणना कशी मोजली जाते किंवा त्याचं वेळेचं मोजमाप कसं करतो। आता साधारण आपण म्हटलं की सकाळी आमची शाळा कधी असते, तुमची शाळा आपण काय म्हणतो सकाळी, नाही 1ली ते 7वीची सकाळी शाळा असते। किंवा माध्यमिकवाल्यांनी विचारले तुमची शाळा कधी असते, तर ते काय म्हणतात दुपारी असते। किंवा तुमचे वडील कामाला कधी जातात, सकाळी जातात आणि रात्री किंवा संध्याकाळी येतात, या जणांची दुपारी येतात। अशा प्रकारे आपण आपल्या सोयीनुसार त्या काळाची विभागणी केलेली आहे। तर त्या कोणकोणत्या आहेत आणि त्याचा वापर कसा केला जातो ते आपण आज दुसऱ्या घटकामध्ये बघणार आहोत। कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती कोणकोणत्या आहेत। आता कालगणना म्हणजे काय? काळाची लांबी मोजणे। काळ मोजण्यासाठी आपल्याला माहित असलेले एकके पुढील प्रमाणे आहेत। कालगणना म्हणजे काय? तर वेळेची लांबी मोजणे। मग त्याची एकके कोणकोणती आहेत? तर सर्वात छोटा आहे कालगणनेचे एकक। कालगणनेचे एकक म्हणजे कशामध्ये मोजलं जातं? काल जे आहे, वेळ आहे, कशात मोजतो रे आपण? नाही आता जर दूध असेल तर लिटर मध्ये मोजतो, धान्य असेल तर आपण किलो मध्ये मोजतो, कापड असेल तर मीटर मध्ये मोजतो, अंतर असेल तर 2 गावामधलं अंतर असेल तर किलोमीटर मध्ये मोजतो। सगळ्यांचे एकक हे वेगवेगळे आहेत। तर तसंच कालगणनेचं एकक आहे आणि त्यातलं सगळ्यात छोटा आहे आणि सगळ्यात पहिला आहे सेकंद। सेकंद एक आहे कालगणनेचं पहिलं एकक आणि सगळ्यात छोटं एकक आहे। आपण पापणी बंद करून उघडेपर्यंत 1 सेकंद हा गेलेला असतो। त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा काय आहे? मिनिट आहे, बरोबर, मिनिट आहे। सेकंदापेक्षा मोठा मिनिट म्हणजे एक सेकंद म्हणजे 60 सेकंदाचा मिळून 1 मिनिट काय होतो? मिनिटापेक्षा मोठा कोण? तास। तासापेक्षा मोठा 60 मिनिटांचा मिळून 1 तास। तासापेक्षा मोठा दिवस। किती तासांचा? 24 तासांचा 1 दिवस। दिवसापेक्षा मोठा आठवडा। आठवड्यापेक्षा मोठा 15वडा। पेक्षा मोठा महिना। महिन्यापेक्षा मोठा वर्ष। महिन्यापेक्षा मोठा वर्ष। अशा प्रकारे काय होतं हे काय? त्यानंतर वर्षापेक्षा मोठा शतक। शतक म्हणजे 100 वर्षांचा किंवा दशक। दशक म्हणजे 10 वर्षांचा काळ। 10 वर्षांनंतर 100, 100 वर्षांनंतर 1000 वर्षांचा काळ। अशा प्रकारे हे कालगणनेचे जे एकक आहेत ते जगामध्ये तुम्ही कुठेही गेला, या पृथ्वी तलावरच्या कुठल्याही देशामध्ये गेला तर अशाच प्रकारे त्याची कालगणना केली जाते। आता जर आपण पाहिलं, जर तुम्हाला विचारलं किती वाजले रे आता, तर कोण म्हणेल 12 वाजून 10 मिनिटं, आहे की नाही? कोण म्हणेल जर आत्ताची वेळ जर पाहिली तर आत्ताची वेळ ही किती झालेली आहे, तर 12 वाजून 10 मिनिटं झाली। तर ऍक्युरेट आपण टायमिंग सांगू शकतो। म्हणजे अशा प्रकारे त्याचंच मोजमाप केलं होतं। पण ते जर कालगणना सगळ्यांची वेगवेगळी असली असती तर कोण म्हणेल 12 वाजले, कोण म्हणेल 1 वाजले, कोण म्हणेल 3 वाजले। मग याच्यामुळे सगळ्या जगामध्ये एकच प्रकारची कालगणना यावी त्यासाठी हे एकक केलेली आहे। सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, 15वडा, महिना, वर्ष, दशक, शतक आणि हजार। तर त्यातलं सेकंद हे सगळ्यात छोटं एकक असं मानलं जातं। जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत, त्यामध्ये इसवी सन ही एक पद्धत अधिक प्रचारात येते। आता ह्याच्याच बरोबर तर अनेक वेगवेगळ्या सगळ्यांच्या पद्धती आहेत। सगळ्यांच्या कालगणनेच्या काय आहेत? वेगवेगळ्या पद्धती। आता मराठा समाजामध्ये किंवा आपल्याकडे हिंदू समाजामध्ये आपण पाहिलं तर आपण पंचांगाचा वापर करून कालगणना घेतो। शुभतिथी किंवा शुभ दिवस कोणता असं आपण त्यामध्ये पाहून काढतो। पण प्रत्यक्षात जर पाहिलं गेलं तर प्रत्येक वेळ आणि प्रत्येक दिवस हा शुभ असतो। अशुभ असं कोणतंही काही नाही। किंवा अमावास्याला
अंधार असतो किंवा अशुभ असतो असं म्हणतात, पण असं काहीही नाही. प्रत्येक दिवस हा शुभ म्हणूनच गणला जातो. त्याचबरोबर पुढं सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यातील त्या दिवसांचा क्रमांक, चालू महिन्याचे नाव किंवा क्रमांक आणि चालू वर्षाचा क्रमांक अशा पद्धतीने आपण दिनांक लिहितो. मग जर दिनांक लिहायची झाली कसं लिहिलं मी, तर आता त्या महिन्याचा चालू महिन्याचा दिवस 18वा आहे, 18 तारीख आजची. नंतर महिना किती आहे, 7वा म्हणजे जुलैचा महिना. त्यानंतर वर्ष कुठे, 2021. अशा प्रकारे तारीख म्हणजेच काय, दिनांक. तारीख हे काय, दिनांकाला एक समांतर शब्द आहे. आणि त्याचबरोबर दिवस कोणता आहे ते समजण्यात यावं म्हणून वार लिहितो आपण. 7 वार आहेत आठवड्यामध्ये, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आहे. अशा प्रकारचे 7 दिवस आहेत आणि त्या आठवड्यात दिवस कोणता म्हणून आपण वार पण लिहितो. अशा प्रकारे हे कालगणना केली जाते. तारीख हाही दिनांकाचा एक समानार्थी शब्द प्रचलित आहे. कालगणनेच्या इतर पद्धती आहेत. इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ झालेली आहे. मागच्या वर्षाला तुम्हाला सांगितलं होतं इसवी सन हे जे आहे ते कुणाच्या, इसवी सन हे येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्मियांचे खूप मोठे संत झाले होते, त्यांच्या स्मरणार्थ इसवी सन हे शतक किंवा इसवी सन ही गणना सुरू झालेली आहे किंवा सुरू करण्यात आलेली आहे. माझं फक्त त्यांच्याच स्मरणार्थ झालेलं आहे का असं तर नाही, तर प्रत्येकाने आपापली वेगवेगळी अशी कालगणना केलेली आहे. हे बघा आता कोणती, एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची प्रथा फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. म्हणजे एखादी विशेष घटना घडली की त्या वर्षापासून किंवा त्या दिवसापासून कालगणनेची विशेष अशी प्रथा मोजण्याची फार वर्षापूर्वीपासून आहे. उदाहरणार्थ जर घ्यायचं झाला तर एखाद्या पराक्रमी राजाच्या राज्याभिषेकाच्या घटना, म्हणजे एखादा मोठा पराक्रमी राजा जर झाला तर त्याचा राज्याभिषेक झाला तर तिथून तो काय करतो, स्वतःची कालगणना वेगळी करतो. उदाहरणार्थ आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला त्या वर्षापासून त्यांनी राज्याभिषेक असं सुरू केलं. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला त्यावेळेस त्यांनी कुठलं शब्द सुरू केलं, राज्याभिषेक. राज्याभिषेक हे आता हे काय आपण हिंदू समाजामध्ये आहे, त्यामध्ये जास्त प्रचलित आपण घेत नाही, पण इसवी सन हे काय सगळ्या ऑल ओव्हर जगामध्ये वापरतात. तर इसवी ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सन, तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या घटनेनंतर राज्याभिषेक हे काळ सुरू केलं आहे. त्याचबरोबर जर त्यांची एक प्रकारची कालगणनेची घटना जर पाहिली तर त्यांचा जन्म 1630 ला झाला. त्यानंतर त्यांनी स्वराज्याची स्थापना 1645 मध्ये करण्यात आली. त्यानंतर ते आग्र्याला गेले. आग्र्यामध्ये त्यांना औरंगजेबाने अटकेत ठेवलं किंवा नजरकैदी ठेवलं. त्या ठिकाणी त्यांची सुटका 1666 मध्ये झाली आणि 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. तर 1680 मध्ये त्यांचा काय झाला, मृत्यू झाला, त्यांचं निधन झालं. अशा प्रकारे त्यांची काय होते, जीवन रेषा किंवा कालगणनेची एक रेषा आपण शिवाजी महाराजांची तयार करू शकतो. म्हणजे 1630 इसवी सन 1630 ते इसवी सन 1680 पर्यंतचा त्यांचा जीवन कार्यकाल होता. आता शालवहन शक आणि विक्रम सावंत या भारतातल्या प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. शालवहन शक आणि विक्रम सावंत या पण काय आहेत, तर फार मोठ्या घटना ह्या भारतामध्ये घडलेल्या आहेत. त्यांच्या घटनेनंतर हे पण शक, ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केलं होतं त्याचप्रमाणे शालवाहन शक आणि विक्रम सावंत शक ही भारतात सुरू करण्यात आले होते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मियांमध्ये सुद्धा हिंदू धर्माचे संस्थापक प्रशिक मोहम्मद पैगंबर यांनी ज्यावेळेस मक्काहून मदिनेला स्थलांतर केलं होतं, मक्का काय आहे, शहराचं नाव आहे, मदिना पण काय आहे, शहराचं नाव आहे. म्हणजे एका शहरातून ते दुसऱ्या शहरा ठिकाणी गेले तर त्यावेळेस पासून हिजरी, त्यावेळेस पासून कोणतं सुरू झालं, हिजरी ही कालगणना सुरू झाली मुस्लिम धर्मियांसाठी. हिजरी ही कालगणना मुस्लिम धर्मियांमध्ये सुरू झाली. कधी, तर मोहम्मद पैगंबर हे मक्काहून मदिनेला गेले त्या वर्षापासून, ज्या वर्षी ते मक्काहून मदिनेला गेले त्या वर्षापासून हिजरी हे कालगणना मुस्लिम धर्मियांमध्ये सुरू झाली किंवा प्रचलित झाली.
तसे इसवी सन ही जी आहे येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ सुरू झाली. इसवी सन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर राज्याभिषेक तर मोहम्मद पैगंबर हे मक्केहून मदिनेला गेले त्यावेळेसपासून मुस्लिम धर्मियांमध्ये हिजरी हे सण किंवा हे कालगणनेचे प्रचलित सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर कालगणनेची सुरुवात या कालगणनेची सुरुवात झाली भारताच्या पारसी समाजात उपयोगात असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हणतात. हिंदू धर्म झाला, ख्रिश्चन धर्म झाला, त्यानंतर आता पारसी धर्मियांमध्ये सुद्धा शहेनशाही ही कालगणनेची पद्धत आहे. म्हणजे त्यांच्याही धर्मामध्ये असं काहीतरी विशेष घटना घडली असेल की त्या विशेष घटनेमुळे शहेनशाही ही कालगणना सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचा भाग आपण त्यांना तिसरा घटक बघणार आहोत, इतिहासाची काल विभागणी. इतिहासाची काळ विभागणी म्हणजे इतिहास कोणकोणत्या घटनेमध्ये किंवा कोणकोणत्या काळामध्ये कशा कशा प्रकारे घडत गेला त्याची विभागणी वेगवेगळी केलेली आहे. आता त्यावेळेस तुम्ही पहिली येता, पहिल्यानंतर बघा तुम्हाला फक्त 3च विषय असतात, मराठी, गणित आणि इंग्रजी, 3च विषय. त्यानंतर पहिली दुसरी परत एक विषय वाढतो परिसर, तिसरीला आल्यानंतर परत 5वीला तिसरी चौथीला तेच विषय असं 5वीला एक विषय वाढतो हिंदी, परत 6वीला की विज्ञान गणित वेगळं होतं, भूगोल, नंतर इतिहास वेगळे होतात. म्हणजे हळूहळू काय होतं तुमचा अभ्यास हा वाढत जातो, म्हणजे विषयांचे वेगवेगळे भाग पडत जातात. आता परिसरमध्ये ज्यावेळेस तिसरी येतं त्यावेळेस परिसरमध्ये तुम्हाला विज्ञान पण असतं, त्यानंतर भूगोल पण असतो, नागरिकशास्त्र पण असतं आणि इतिहास पण असतो. ते सगळं एक ह्याच्यात येतं. ज्यावेळेस तुम्ही 5वी, 6वी, 7वीला येतात त्यावेळेस त्याचे काय होतात पुस्तकं वेगळं होतं. म्हणजे भूगोलाचं वेगळं होतं, इतिहासाचं वेगळं होतं, विज्ञानाचं वेगळं होतं, नागरिकशास्त्राचं वेगळं होतं. त्याचप्रमाणे इतिहासाची कालगणनेची विभागणी कशी आहे ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे. पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की इतिहास कशाला म्हणतात की भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनांचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी इतिहास आपण हा शिकतो. तर त्याचप्रमाणे पुढं हे आपण पहिल्या पाठात पाहिलेलं आहे. यावरून आपल्याला हेही लक्षात येते की होऊन गेलेला सर्व काळ हा भूतकाळ होय. म्हणजे ज्या घटना घडून गेलेल्या आहेत पाठीमागे झालेल्या आहेत त्याला सगळ्या घटनांना आपण भूतकाळ म्हणतो. भूत म्हणजे पाठीमागे घडून गेले नाही आतापर्यंत, म्हणजे तुम्ही 5वीत आलेल्या आजच्या दिवसापर्यंत जे तुमचा जन्म झालेला आहे तिथपर्यंत सगळा घडलेला काळ हा सगळा भूतकाळामध्ये गणला जातो. भूतकाळ हा इतिहास काळ आहे. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्याला सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जाता येतो. भूतकाळ म्हणजेच काय तर इतिहासाचा काळ. भूतकाळ म्हणजे आपण इतिहास म्हणजे घडून गेलेल्या सगळ्या घटना त्याला इतिहास म्हणतात. मग तसं जर आपण आपल्या कालगणनेचं पाहिलं तर ज्या वेळेस आपली ही सूर्यमाला तयार झाली किंवा सूर्य तयार झालेला आहे किंवा त्याचे निर्माण झाले त्यापर्यंत आपल्याला पाठीमागं इतिहासाचा काळ पाहू शकतो. तिथपर्यंत आपण एवढ्याला म्हणजे आता त्या पृथ्वीची उत्पत्ती आहे कितीतरी हजारो कोटी वर्षापूर्वी ह्या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. तिथपर्यंत आपण इतिहास त्याचा पृथ्वीचा इतिहास हा आपण अभ्यासा शकतो. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी त्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. आपली जी सूर्यमाला आहे सुमारे 4,500 वर्षापूर्वी त्या सूर्यमालेची निर्मिती झाली आणि त्या सूर्यमालेतला पृथ्वी एक काय छोटासा ग्रह आहे. याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेले असं म्हणता येणार. म्हणजे ज्यावेळेस सूर्यमालेची निर्मिती झाली त्याच वेळेस पृथ्वीची सुद्धा निर्मिती झाली असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत आपण मागे जाणारा 4.5 अब्ज वर्षापूर्वीचा एवढा मोठा काळ एकदम समजावून घेणे सोपे नाही. म्हणजे आता पृथ्वी ज्यावेळेस निर्माण झाली किंवा सूर्यकाला ज्यावेळेस सूर्यमाला ज्यावेळेस निर्माण झाली तो साधारण पूर्वीचा जो काळ आहे 4.5 कोटी वर्षापूर्वीचा आहे. मग तेवढा सगळं जर वर्ष जर पाहायचं झालं तेवढा सगळा अभ्यास आपल्याला करायचा झाला शक्य आहे का नाही. ते शक्य नाही. म्हणून काय केलेलं आहे टप्प्याटप्प्याने समजून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी इतिहासाची काळाची विभागणी केली जाते. त्यात प्रामुख्याने 2 टप्पे मांडले जातात. एवढा सगळा मोठा काळ आपल्याला सहज अभ्यासणे शक्य नाही म्हणून त्याचे 2 घटकांमध्ये 2 विचारांमध्ये विभागणी केली आहे. टप्पे घटक कोणते आहेत ते आपण बघूया. 2 प्रकार म्हणूया आपण थोडक्यात ना 2 प्रकार म्हणूया. बघा पहिला आहे प्रायोगिक ऐतिहासिक काळ.
आहे प्रागैतिहासिक. ऐतिहासिक काळ हा पहिला आहे आणि दुसरा जो आहे तो आहे ऐतिहासिक काळ. या दोन काळांमध्ये एवढ्या सगळ्या झालेल्या घटनांचा किंवा 4.5 कोटी वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे या दोन प्रकारामध्ये समावेश. मग पहिला काय आहे, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ, प्रागैतिहासिक काळ असं आपण म्हणतो की ज्याचा कोणत्याही प्रकारे लिखित पुरावा नाही. आता हे 4.5 कोटी वर्ष जे आहेत त्याचा कुठेही लिखित पुरावा आपल्याला मिळत नाही. किंवा ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली किंवा सूर्यमालेची निर्मिती झाली त्यावेळेस कोणताही मानव नव्हता. जर असेल तरी त्याला लिहिता वाचता त्यावेळेस येत नव्हतं, कारण हळूहळू मानवाची उत्पत्ती ही होत गेलेली आहे. मग याचा कोणत्याही प्रकारे कुठेही त्याचा लिखित पुरावा नाही. ज्या ठिकाणी घडलेल्या घटना ह्या लिखित स्वरूपात असतात त्यालाच आपण इतिहासामध्ये आपण स्थान देत असतो. तोंडी म्हणेल की मी अमुक होतो, मी राजा होतो, ना होतो, त्याच्यावरती कोणी विश्वास. लिखित पुरावा जर असेल तरच त्याचा आपण ग्राह्य धरतो. त्यानंतर दुसरा आहे ऐतिहासिक काळ. ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध असतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. ज्या काळामध्ये लिखित पुरावा उपलब्ध आहे. आता उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं, शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ हा आपल्याकडे लिखित स्वरूपात आहे. लिखित आहे, भौतिक आहे, मौखिक आहे. लिखित म्हणजे लिहिलेलं आहे. आपण इयत्ता 4थी मध्ये शिवाजी महाराजांचा आपण इतिहासामध्ये अभ्यास केलाय. त्याचबरोबर भौतिक मध्ये त्यांचे वेगवेगळे गड किल्ले आहेत. आपण त्या ठिकाणी भेटलो. जवळच जर पाहिलं तर आपला सिंहगड आहे, तोरणा आहे, त्यानंतर पन्हाळा आहे, असे वेगवेगळे किल्ले आहेत. हे भौतिकवरून आपण सांगू शकतो हा शिवाजी महाराज त्यावेळेस होऊन गेले, त्यांनी वेगवेगळे त्यांनी पराक्रम केलेले आहेत. हा झाला लिखित किंवा भौतिक प्रकारचा. तर प्रागैतिक इतिहासामध्ये कुठल्याही लिखित असं नसतं. एक अंदाज त्या ठिकाणी बांधला, शास्त्रज्ञांनी बांधला असतो की एवढा काळ त्याला लागलेला असेल. त्याला म्हणतात प्रागैतिक इतिहास, ऐतिहासिक काळ. आणि ऐतिहासिक म्हणजे काय की ज्यामध्ये लिखित स्वरूपामध्ये घटना घडलेल्या असतात आणि त्या लिहिलेल्या असतात त्याला ऐतिहासिक काळ असे म्हटलं जातं. तर या ठिकाणी आता आपण हा व्हिडिओ इथं संपूर्ण. पुढचा जो शेवटचा राहिलेला भाग आहे कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. तोपर्यंत नमस्कार.